नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसी आणि तेजस या दोघांचं लग्न आता मामा इथे लीगली रजिस्टर करून घेत असतात. तरी इथे आता मानसी रजिस्टरवरती आपली सही करते. त्याच्यानंतरला आता वकील म्हणत असतात की चला आता तुमच्या बाजूने तर लग्न रजिस्टर झालेलं आहे. तेव्हा इथे आता मानसीची बहीण काव्या हिला खूपच जास्त आनंद होतो आणि ती मानसीला इथे कॉंग्रॅच्युलेटसुद्धा करते. त्यानंतरला आता इथे वकील म्हणत असतात की आता तेजस साहेब तुम्हाला सुद्धा सही करायची आहे आणि मग तुमच्या बाजूने सुद्धा लग्न इथे अगदी कायदेशीररित्या रजिस्टर्ड होईल. तेव्हा इथे तेजस आता मानसीला म्हणत असतो नक्की ना. तेव्हा मानसी तेजसकडे पेन देत असते तरीसुद्धा सही करायच्या आधी तेजस तिची परवानगी घेत असतो. तरी इथे मानसी त्याचा हात पकडते आणि त्याच्या हातामध्ये आता पेन देते आणि म्हणते नक्की. तेव्हा इथे तेजससुद्धा आपली सही करतो. त्यानंतर दोघांनी सही करून आता इथे कायदेशीररित्या आपलं लग्न रजिस्टर्ड केलेलं असतं. त्यामुळे दोघेही आता कायदेशीररित्या नवरा बायको बनलेले असतात. तर इथे छाया आता गायत्रीला सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट सांगायला आलेली असते. पण गायत्री फोनवरती बोलत असल्यामुळे छाया गप्प तिथे उभी असते. त्यानंतर विनोद तिथे येतो आणि तो म्हणत असतो की ताई महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा छाया म्हणते विनोद अरे गप्प बस ना, आधी मी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो तू काय महत्त्वाचं बोलणार गं, सगळ्यात महत्त्वाची बातमी तर मी इथे घेऊन आलेलो आहे. त्यानंतर इथे गायत्री आता वकिलाबरोबर बोलत असते. मी तुम्हाला पैसे देते म्हणून ही केस चालू आहे. जर मी तुम्हाला पैसे देणं बंद केलं तर हे लोक काय यांची केस चालवणार आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर इथे आता तेजसने आणि मानसीने दोघांनीही सही केल्यानंतर आता वकील साहेब म्हणत असतात की चला तुमच्या दोघांच्या सह्या झालेल्या आहेत पण तुमच्या बाजूने 2-2 साक्षीदार लागणार आहेत आणि त्यांनीसुद्धा इथे सह्या करणं अपेक्षित आहे. तेव्हा आता इथे मानसीच्या बाजूने कोण सही करणार. तेव्हा मानसीच्या बाजूने इथे मामाने सही केलेली असते. मामांनी सही केल्यानंतर तिथे आता आभाकडे लक्ष देतात की आभा येऊन इथे सही करेल. पण आभा तेजसच्या बाजूने सही करत नाही. तेव्हा इथे आता मानसीची आई म्हणते की मी तेजसच्या बाजूने सही करेन. तसंही तेजस मला त्याची आई म्हणतो त्याच्यामुळे मी सही करायला तयार आहे तेजसच्या बाजूने. त्यानंतर तेजसच्या बाजूने अजून इथे त्याचा मित्र मंग्यासुद्धा सही करायला तयार होतो. तो म्हणतो तेजसच्या बाजूने मी सुद्धा सही करेन. तेव्हा इथे तेजसच्या बाजूने आता 2 साक्षीदार झालेले असतात. ते म्हणजे इथे मानसीची आई आणि तेजसच्या मित्र मंग्या. तेव्हा मंग्या म्हणत असतो की हे बघ मित्रा, मी लग्नाच्या विरोधात नाही आहे तुमच्या. लग्न झालं ते बरंच झालं पण घर सोडून जाऊ नकोस. आत्तासुद्धा मी हेच सांगेन. तर इथे मानसीच्या बाजूने मामाने आणि इथे कावेरी तिची बहीण या दोघांनी सह्या केलेल्या असतात आणि त्यामुळे आता लग्नाच्या दोन्ही साक्षीदार अगदी तयार झालेले असतात. त्याचबरोबर इथे गायत्री म्हणत असते काय तुम्ही दोघंजणं 2 मिनटंसुद्धा शांत बसू शकत नाही का. तेव्हा छाया म्हणते अगं ताई तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा विनोद म्हणतो आधी मी सांगणार. छाया म्हणते गप्प बसा, आधी मी सांगणार आहे. आणि छाया म्हणते ताई तुला माहिती आहे का तेजस आणि ती मानसी दोघंजणं घर सोडून जात आहेत. त्यांनी निर्णय घेतला आहे आणि आता नानांचा आणि आईचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबलेत तिथे. पण दोघेही बाहेर गेले नाही. तेव्हा गायत्री म्हणत असते काय दोघे घर सोडून जात आहेत, असं कसं घर सोडून जातील. तेव्हा विनोद म्हणतो हिने बातमी दिली आहे ती अर्थवट आहे. आता मी तुम्हाला पूर्ण बातमी सांगतो. इथे विनोद म्हणत असतो की तेजस आणि मानसी दोघंजणं घर सोडून जात आहेत पण त्याआधी दोघांचं लग्न कायदेशीर करण्यासाठी इथे वकील आलेले आहेत. मानसीचा मामा वकील घेऊन आलेला आहे आणि दोघांनीही त्याच्यावरती सह्या करून आता कायदेशीररित्या आपलं लग्न पक्क केलेलं आहे. तर इथे आता वकील साहेब म्हणत असतात की चला आता तुमचं लग्न हे अगदी कायदेशीररित्या पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला दोघांना एकमेकांपासून कुणीही वेगळं करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या लग्नाबद्दलचे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते तुम्ही स्वयंरित्या घेऊ शकता. त्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तेव्हा इथे वकील साहेब म्हणतात बरं ठीक आहे मामासाहेब आता मी निघू का. तेव्हा इथे मामा म्हणतात हो ठीक आहे, आता तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही आलात तरी चालेल. वकील साहेब तिथून गेल्यानंतर इथे मंग्या आता लगेच तेजसला कॉंग्रॅच्युलेट करतो. त्याला कॉंग्रॅच्युलेट केल्यानंतर मानसीला म्हणतो मिसेस मानसी, मिस मानसी, आता काय तुम्हाला म्हणू. वहिनी 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 साहेब तुम्हालासुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं हे लग्न अगदी पक्का झालेलं आहे. तुम्ही दोघंजण एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात. तेव्हा इथे मंग्या म्हणत असतो की तेजस चला आता तुमचं लग्न व्यवस्थित पार पडलं आहे. तेव्हा सगळेजण
सगळेजण टाळ्या वाजवतात आणि मंग्या म्हणत असतो की तेजस, हे बघ, तू माझ्या पाया पडू नको, माझा आशीर्वाद घेऊ नकोस, कारण माझा आशीर्वाद नेहमी सदैव तुमच्या पाठीशी आहे. पण आता आईंचा आशीर्वाद घेतलास तर जास्त बरं होईल, त्या मोठ्या आहेत ना. तेव्हा इथे तेजस आणि मानसी दोघंजण आता आईंचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे आई दोघांनाही भरभरून आशीर्वाद देतात. तेव्हा इथे आता सुनंदा म्हणत असते की माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी तर आहेच, पण आता कुठे जाणार आहात, कुठे राहायची सोय केली आहे तुम्ही, काही सांगाल का? तेव्हा इथे तेजस म्हणतो की तुम्ही नका काळजी करू, मी कुठेतरी बंदोबस्त नक्की करेन. तेव्हा मामा म्हणत असतात, अरे हा काय प्रश्न विचारणं झालं का तुझा सुनंदा, कुठे जाणार म्हणजे काय, मामा कशाला आला इथे, मी काय फक्त तुमचं लग्न इथे कायदेशीररित्या पार पडायला आलो नव्हतो, तर इथे मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जायला आलो आहे. म्हणजे काळजी करू नका, मी माझ्याबरोबर घरी तुम्हाला घेऊन जाणार नाही आहे. माझा एक मित्र आहे, त्याला मी सांगितलं आहे, त्याने तुमची राहण्याची व्यवस्था केली आहे, तुम्ही तिथे राहा, चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो आहे. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नको मामा, तुम्ही इथपर्यंत आलात, आमचं लग्न कायदेशीर केलं, त्याचबरोबर तुमचा मोलाचा आशीर्वाद आम्हाला दिलात, आता आमच्यासाठी हे खूप आहे, अजून खरंच काही करायची गरज नाही आहे, आता आम्ही आमचं बघू. तेव्हा मामा म्हणतात, असं कसं, मी इथे माझ्या भाचीला फक्त आशीर्वाद द्यायला आलेलो नाही आहे, तर इथे मी माझ्या भाचीचं सगळं चांगलं करायला आलो आहे. आणि सुनंदा, तू काळजी करू नको, अगं तिचा मामा अजून जिवंत आहे, मामा असलो म्हणून काय झालं, तिला वडिलांसारखा सुद्धा आहे ना, मी तिची जबाबदारी घेतो आहे. तेव्हा इथे आता आभाला खूप वाईट वाटतं आणि ती रडतच घरामध्ये येत असते. तेव्हा घाईघाईने येत असताना गायत्रीला तिचा धक्का लागतो. तेव्हा गायत्री म्हणते, काय गं हे, तुला बघून चालता येत नाही का, आणि तिला डोक्यामध्ये मारते आणि बाजूला करते. तेव्हा इथे आता गायत्री आणि तेजस या दोघांची खूपच जास्त दुश्मनी आहे, ते सगळ्यांनाच माहिती असतं. मानसी आणि तेजस दोघंजणं घराबाहेर पडत असताना तिथे गायत्री येते आणि म्हणत असते, काय तेजस, कुठे जातोयस तू, तिथेच थांब. तेव्हा इथे आता कावेरी खूपच जास्त घाबरते आणि आपल्या आईला म्हणते की आई, अगं ही डेंजर बाई इथे कशाला आली. तेव्हा गायत्री म्हणत असते, तेजस, अरे तू आता काय पळपुटा झालायस की काय, भित्रा तर तू आधीपासूनच होतास, आता काय पळपुटासुद्धा झालायस. तेव्हा तेजस म्हणतो, मी पळपुटा नाही आहे, आमच्या दोघांमुळे घरातल्या लोकांना, माझ्या आईवडिलांना आणि माझ्या बहीण भावंडांना त्रास व्हायला नको म्हणून आम्ही घर सोडून जातो आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, आणि काळजी करू नका, मी माझ्या भाचीची जबाबदारी घेतलेली आहे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था मी केलेली आहे. तेव्हा गायत्री म्हणते, कशासाठी, तुम्ही त्यांच्या राहण्याची व्यवस्था का बरं केली आहे, तुम्ही तुमच्या भाचीची जबाबदारी का घेताय. आधी जेव्हा तुमची बहीण आणि भाच्या तुमच्या घरी आल्या होत्या तेव्हा तुम्ही त्यांना घरामध्ये राहण्यासाठी आसरा दिला नाही, त्यांना आसरा शोधत आमच्या घरापर्यंत यावं लागलं आणि त्या इथे राहायला लागल्यात. त्यानंतर इथे येऊन त्यांनी आमच्या घरातल्याच मुलाला फसवलं आणि त्याच्याबरोबर लग्नसुद्धा केलं आहे. मग आता कशासाठी तुम्ही त्यांची जबाबदारी घेताय. काय तेजस, आता हे घर सोडून जायचं आहे का तुला, का तर घरातल्या लोकांना त्रास नको म्हणून, अक्कल नाही आहे का तुला. अरे या लोकांनी तुझा फायदा घ्यायचं ठरवले, हे कळत नाही आहे का तुला. म्हणजे आता तुझी मदत करतील, नंतरला तुला उपकाराखाली दाबून ठेवतील आणि मग आपल्याकडून पैसे उकळतील, हे कळत नाही का तुला. तेव्हा इथे आता सुनंदा म्हणत असते, दादा, मी तुला इथे आमच्या मदतीसाठी बोलावलं होतं, पण तुझा जर इथे असा अपमान होणार असेल ना, तर मी ते सहन करू शकत नाही, तू प्लीज इथून आताच्या आता जा बरं. तेव्हा इथे गायत्री म्हणते, मी सुद्धा हेच म्हणते, तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही इथून गेलात तर जास्त बरं होईल, नाहीतर तुमचा असाच अपमान इथे होईल. तेव्हा तेजस म्हणत असतो, हे बघा वहिनी, तुम्ही त्यांच्याशी बोलताना नीट बोला, मामा येते यांचे. तेव्हा गायत्री म्हणते, अरे वा, आता काल लग्न झालं आहे ना तुमचं, तरीसुद्धा लगेच त्यांची बाजू घेऊन बोलायला लागलास का. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, मामा हे बघ, मला कसलीही गरज लागली ना मामा म्हणून मी तुझ्याकडेच हक्काने मागणार आहे, पण तू प्लीज आता इथे थांबू नकोस, आता प्लीज इथून जा. तेव्हा इथे तेजससुद्धा म्हणत असतो की मामा, हा आमच्या घरातला वाद आहे, तो आम्ही दोघंजणं मिळून मिटवू, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही इथे आलात, आम्हाला आशीर्वाद दिलात, तेच खूप आहे, तुम्ही आता आलात तरी चालेल. तेव्हा मामा मानसीला आशीर्वाद देऊन निघून जातात. तर इथे गायत्री म्हणत असते, काय तेजस, आम्हाला त्रास नको, तुझ्या आईवडिलांना त्रास नको, बहीण भावांना त्रास नको म्हणून जातोयस ना. अरे पण याआधी जो काही त्रास दिलायस आम्हाला त्याचं काय. तर इथे आभा सगळेजण रडत असतात, अगदी दिनेश आणि सागरसुद्धा. तेव्हा इथे आभा म्हणते की दादा, आपल्याला काही करून आता तेजस दादाला थांबवायला पाहिजे, तो किती हट्टी आहे तुला माहिती आहे ना. तेव्हा दिनेश स्वतःच्या कानाखाली मारून घेतो आणि म्हणतो की या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त माझी चुकी आहे, माझी चुकी आहे. गायत्री माझी बायको आहे, पण माझी हिंमतच होत नाही तिच्यासमोर काही बोलायची आणि त्याच्यामुळे तिला वाटतं तसं ती वागत असते. तेव्हा आभा म्हणते की दादा, आता एकमेकांना दोष देऊन काही होणार नाही आहे, आपण नाना आणि आईजवळ जाऊन बोलूया का, नानासाहेब काहीतरी करतील.
तेव्हा सागर म्हणतो की तेजसने आपल्या नानांना खूपच जास्त त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे आता ते काही बोलतील असं मला तरी वाटत नाही. तेव्हा गायत्री म्हणत असते की तेजस, असं सहजासहजी घर सोडून जाणार आहेस का तू? अरे, तुला तुझ्या या कुटुंबाची काळजी नाही आहे, तुला प्रभूंच्या इज्जतीची काळजी नाही आहे, पण मला आहे. आता लग्न झाले ना तुझं, आणि आता सगळं काही सोडून लगेच हिला घेऊन इथून निघून जाशील का? का तर तुझ्या कुटुंबाला त्रास व्हायला नको म्हणून का? पण असं सहजासहजी तुला मी इथून जाऊ देणार नाही आहे, कळतंय का? तेव्हा तेजस म्हणत असतो की वहिनी, मी तुला स्पष्टपणे सांगतोय, माझ्या नानांना, आईला त्रास नको म्हणून मी इथून जातोय. आमच्या दोघांमुळे तुम्हाला कुणालाही त्रास नको म्हणूनच मी घर सोडून जातोय. मग आता तुम्ही तमाशा का करताय? तेव्हा इथे गायत्री म्हणते, असं कसं तू जाशील निघून इथून? सहजासहजी तुला पाठवणार नाही आहे. तेव्हा इथे गायत्री आता नानासाहेबांना आवाज देते. नानासाहेबांना म्हणते की बाहेर या, तुमचा लाडका मुलगा काय करतोय ते तरी बघा. तेव्हा तेजस म्हणतो की वहिनी, आता मी घर सोडून जातोय ना, मग आता तुम्ही नानांना का आवाज देताय आणि उगाच त्यांना त्रास देताय? तेव्हा इथे नाना आणि सुगंधा दोघेही बाहेर येतात. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, काय झालं सुनबाई? तेव्हा गायत्री म्हणते, नाना अहो, तुम्ही बघताय का, तुमचा हा मुलगा आणि सून दोघं जण घर सोडून जात आहेत. का तर त्यांना प्रभूच्या इज्जतीची काळजी आहे. पण अहो, ह्या दोघांनी कालच लग्न केले, आज ना उद्या लोकांना कळेल की हे दोघं जण नवरा बायको आहेत, आणि आता प्रभूंचा मुलगा म्हटल्यानंतर लोक लगेचच चर्चा करायला तर सुरुवात करणारच ना. तेव्हा इथे नाना आता गप्पच बसतात. तेव्हा गायत्री म्हणत असते की मला असं वाटतंय की आपण आता ह्या नवीन सुनेचा, मानसीचा गृहप्रवेश करायला पाहिजे. तेव्हा नानांना हा निर्णय मान्य नसतो, ते गप्पच बसतात. तेव्हा गायत्री म्हणते, नाना का बोलताय तुम्ही? हे बघा, मला असं वाटतंय की आपल्या प्रभूंची इज्जत जाता कामा नये. सगळ्यांनाच आता प्रभूंच्या इज्जतीची काळजी आहे असं मी म्हणणार नाही, पण हे बघा नाना, तुमच्या वतीने एक मी निर्णय घेतलेला आहे. आता लोकांना कळलेलं आहे की हे दोघं जण नवरा बायको आहेत, मानसी प्रभूंची सून आहे, आणि आता हे दोघं जण घरातून बाहेर पडले तर रस्त्यावरतीच फिरत राहतील ना, आणि रस्त्यावरती फिरायला लागले की मग प्रभूंचे धिंदोडे हे लवकरच निघतील, आणि मला ते चालणार नाही आहे. आणि तुम्ही बघताय ना नाना, मागच्या वेळेला तेजस जेव्हा जेलमध्ये 2 दिवस होता, तेव्हा सासूबाईने स्वतःला किती त्रास करून घेतला होता. त्यांनी अन्न पाणी सोडलं होतं आणि आजार पण घेतलं होतं, हे तर तुम्हाला माहिती आहे. मग आता जर त्यांचा मुलगा आणि सून असे रस्त्यावरती इकडे तिकडे भटकायला लागले तर सासूबाई स्वतःला किती त्रास करून घेतील, या गोष्टीचा तुम्ही जरा विचार करा. आणि मला असं वाटतं नानासाहेब, जे झालं ते झालं. आता आपण मानसीचा गृहप्रवेश करून तिला आता मानाने घरामध्ये घेतलं पाहिजे, कारण तेजसचा काही भरोसा नाही आहे. तो आता प्रभूंची इज्जत धुळीला मिळवायलाच निघालाय. तेव्हा इथे आता तेजसला प्रश्न पडलेला असतो की हिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी गेम चालू आहे. म्हणून तर आता कालपर्यंत एवढी त्यांच्या लग्नाच्या विरोधात असणारी गायत्री एकाएकी आता मानसीचं गृहप्रवेश करण्याच्या गोष्टी करत असते. गायत्री म्हणत असते की नानासाहेब, तेजसने मागच्या वेळेला जी काही चूक केलेली आहे ती तुम्हाला माहितीच आहे. मग आता तर त्याच्यावरती मानसीची जबाबदारी आहे, आणि आता तिलासुद्धा रस्त्यावरती घेऊन जर तो फिरायला लागला तर उगाच लोकांना चर्चा करण्यासाठी विषय मिळेल. मग आता प्रभूंची इज्जत अशी धुळीला मिळवणार आहात का तुम्ही? नानासाहेब अहो, तुम्ही लोकांच्या बातम्या पेपरमध्ये छापत होता ना, मग लोक आता ह्या बातम्या तुमच्याविषयी जर पेपरमध्ये छापायला लागले तर काय होणार? दिनकर प्रभू यांनी स्वातंत्र्य लढा दिलेला आहे, आणि त्यांच्या घरामध्ये या काय गोष्टी घडतायत यांना जर त्याची काळजी नसेल तर आपणच ती काळजी आता घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय, हो की नाही? तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात की बरोबर बोलतेस तू सुनबाई, मला तुझा निर्णय मान्य आहे. तेव्हा गायत्री टाळ्या वाजवतच आहे, त्याने म्हणते, बघितलंस ना तेजस, नानांना निर्णय मान्य आहे, म्हणजे तुम्ही दोघं जण आता घरामध्ये येऊ शकता, मानसीचा गृहप्रवेश होऊ शकतो. मानसी, अगं काय गं, आता का डोळ्यामध्ये पाणी आणलेस? या घरामध्ये राहिलीस आणि याच घरातल्या मुलाबरोबर लगेचच लग्न केलंस, तुझे संबंध जुळले, बरोबर की नाही? मग आता तुझा गृहप्रवेश होणार आहे, नानांनी परवानगी दिली, मग आता का डोळ्यामध्ये पाणी आणलेस? आता जा, आनंदाने जा, आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलीच्या पाठवणीची तयारी करा. आता तुम्ही खुश आहात ना? तेव्हा इथे मानसीची आई तिला आता घरामध्ये घेऊन जाते. त्यानंतर सगळ्यांना गायत्रीने कामाला लावलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणतो, काय वहिनी, तुम्ही स्वतः गृहप्रवेश करताय, तयारी करायला सांगताय, तुमच्या डोक्यामध्ये काय गेमा चालू आहेत का, गेमा? तेव्हा गायत्री म्हणते, गेम चालू आहेत की काय चालू आहे हे तुला कळेलच हळूहळू, आणि तुला तर चांगलंच माहिती आहे, कुठलीही गोष्ट मी विचार करूनच करते, आणि माझ्या डोक्यामध्ये काय चाललं आहे ना हे तुला कधीच कळणार नाही.
तेव्हा तेजसला एवढं माहिती असतं की नक्कीच याच्या मागे गायत्रीचा खूपच जास्त भयानक असा प्लॅन आहे. तर पुढील भागामध्ये मानसी आणि तेजस पुन्हा एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून आता व्यवस्थितरित्या इथे गृहप्रवेश करत असतात. आणि तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की आयुष्यामध्ये चढ उतार येणार, पण आता एवढ्याच कठीण प्रसंगामध्ये एकमेकांची साथ द्याल का तुम्ही? तेव्हा इथे लगेचच गायत्री तेजसचा हात घट्ट पकडून ठेवते, कारण का तिला नेहमीच सुख दुःखामध्ये तेजसची साथ ही मनापासून द्यायची असते.